नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. सध्या सर्वत्र एकच वादळ उठलेलं दिसतंय. सर्वत्र चर्चा, बॅनर, सोशल साईट वगैरे ठिकाणी ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा आणि मराठा समाजाचा मूकमोर्चा असा तो विषय. नेमका हा विषय काय आहे आणि काय चालू आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कित्येक जण तर कुठलाही विचार न करता फक्त आपला पाठिंबा देत आहेत. कुणी जातीमुळे तर कुणी काही चांगलं करत असेल तर कुणी इतर करत आहेत म्हणून आपण सुद्धा अनुकरण करतोय याची सुद्धा कल्पना नाही. असो, नेमकं ॲट्रॉसिटी कायदा म्हणजे काय हे जाणून घेऊया. अनेकांना पडलेला प्रश्न, ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे काय? हा कायदा विश्वनाथ प्रताप सिंहाच्या कारकिर्दीत निर्माण झाला. दलितांना आणि आदिवासींना यामुळे संरक्षण मिळाले आहे. असे असले तरी या कायद्याची बाजू पकडून या ॲट्रॉसिटी ॲक्टचा वापर करून खोट्या केसेस फाईल केल्या जातात असे म्हणणारे सुद्धा चुकीचे नाहीत. अशा केसेस होत असतील किंवा झाल्या सुद्धा असतील. प्रत्येक गोष्टीला चांगले आणि वाईट अशा दोन बाजू असतात. कुठलीही गोष्ट चांगल्यासाठी निर्माण होत असते, परंतु त्याचा चुकीचा वापर केला तर त्याचा चांगला हेतू नष्ट होत असतो. मागील अनेक वर्षांमध्ये जे काही कायदे निर्माण करण्यात आले त्यात दलितांना आणि आदिवासींना एक कायद्याचं संरक्षण देण्यात आलं. तो कायदा म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट. या कायद्याला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 असे संबोधण्यात येते. फक्त जातीवाचक बोलले तर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागतो असे नाही, तर या कायद्या अंतर्गत कुठली कलमे लागू होतात ते बघूया. फक्त जातीवाचक बोलले म्हणजे ॲट्रॉसिटी लागते असा समज आहे, पण पुढील वेगवेगळ्या 21 मुद्द्यांवर हे कलम लागू होते. कोणत्याही अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तीला कलम 311 योग्य व अयोग्य पदार्थ खाण्यापिण्याची सक्ती करणे. कलम 312 इजा, अपमान करणे व त्रास देणे. कलम 313 नग्न धिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा करणे. कलम 314 जमिनीचा गैरप्रकारे उपभोग करणे. कलम 315 मालकीच्या जमीन, जागा, पाणी वापरात अडथळा निर्माण करणे. कलम 316 बिगारीची कामे करण्यास सक्ती भाग पाडणे. कलम 317 मतदान करण्यास भाग पाडणे म्हणजे धाक दाखवणे. कलम 318 खोटी केस, खोटी फौजदारी करणे. कलम 319 लोकसेवकास खोटी माहिती पुरवणे. कलम 310 सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे. कलम 311 महिलांचे विनयभंग करणे. कलम 312 महिलांचे लैंगिक छळ करणे. कलम 313 पिण्याचे पाणी दूषित करणे किंवा घाण करणे. कलम 314 सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे. कलम 315 घर गाव सोडण्यास भाग पाडणे. कलम 3212 खोटी साक्ष व पुरावा देणे. कलम 323 नुकसान करण्यासाठी आग लावणे. कलम 324 प्रार्थनास्थळ अथवा निवाऱ्यास आग लावणे. कलम 325 IPC नुसार 10 वर्ष दंडाची खोटी केस करणे. कलम 326 पुरावा नाहीसा करणे. कलम 327 लोकसेवकाने कोणताही अपराध करणे. अशा कुठल्याही अनुभवातून जाण्यास भाग पाडले तर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी कायदा लावता येतो. भारतीय दंडविधान IPC नुसार कोणत्याही गुन्ह्यास 10 वर्ष शिक्षा आहे, परंतु अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींच्या संबंधित कायदा असेल तर जन्मठेप होऊ शकते. त्यातील तरतुदी तशा खूप कडक वाटतील. या कायद्यानुसार कोणाही आरोपीला जामिनावर सोडता येत नाही किंवा एका अर्थाने प्रत्येक आरोपी गुन्हेगार आहे असे या कायद्यात गृहीत धरले जाते. या प्रकारच्या कायद्यांमुळे दलितांना आणि आदिवासींना फार मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळाले आहे. परंतु या ॲट्रॉसिटी ॲक्टचा वापर करून खोट्या केसेस फाईल केल्या जातात असे म्हणणारा एक गटही निर्माण झाला आहे. अनेकांची ही तक्रार आहे की कोणत्याही प्रकारचा वाद झाला, मतभेद झाले आणि त्या वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं तर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. भांडणाऱ्या दोघांपैकी एक जर ॲट्रॉसिटी ॲक्टद्वारे संरक्षित समूहातील असेल तर अशी धमकी देऊन भांडण जिंकण्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या पक्षाने कोणतीही जातीय टिप्पणी अथवा जातीय हेटाळणी करणारं वक्तव्य केलं जरी नसेल तरी केवळ फिर्यादीने ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत तक्रार केली की लगेच अटक होते.
याच कारणावरून वाद पेटला होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.